नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मध्यरात्र उलटून गेली होती. आशाताई आणि बाबी गाढ झोपल्या होत्या. एवढ्यात आशाताईनं जाणवले की गेटच्या वरच्या बाजूवर चढून एक छोटा मुलगा आत डोकावतो आहे. कोण असेल बरे हा मुलगा, असा विचार करत आशाताई उठून बघायला जाणार. एवढ्यात त्यांना जाग आली आणि हे स्वप्न आहे त्यांच्या लक्षात आलं. उठून थोडेसे पाणी पिऊन त्या परत झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशीही त्याच वेळी तोच प्रकार घडला. यावेळी आशाताईंनी पुढे जाऊन पाहिले तर तो त्यांचा दिवंगत मुलगा आनंद होता. "का रे बाळा, तू का आला आहेस? काय इच्छा आहे तुझी?" तो म्हणाला. "आई गं, मला परत यायचं आहे. तुझ्याच पोटी परत यायचं आहे गं." "अरे पण ते आता कसे शक्य आहे? माझी 40 उलटून 2 वर्षे झाली आहेत. बाई पण संपत चालली आहे आणि आता तर एका नातवंडाची मी आजीही झाली आहे. अशा परिस्थितीत तू मला आई व्हायला सांगतोस. त्यापेक्षा मी ताईला सांगते, ते ऐकेल माझे." "नाही आई, ताई मला तुझ्या एवढीच प्रिय आहे." पण तिने निवडलेला जोडीदार. ताई कॉलेजमध्ये असतानाच बाबांचे 2-3 मित्र त्यांना विचारत होते. चांगले घरंदाज श्रीमंत स्थळे सुचवत होते. ती मुलेही चांगली शिकलेली, उत्तम नोकरी करणारी होती. बाबांना विचारत होते की "का रे मुलीचे लग्न करणार आहेस का?" आपला बडा घर पोकळ वासा असला तरी पैशामुळे लग्न मोडले नसते. ताई देखणी होती, पण बाबा म्हणाले की ती शिकते आहे, हुशार आहे, तेव्हा तिचे लग्न करून देऊन त्यात विघ्न आणू इच्छित नाही. खरं तर तिने IAS ICS व्हावे असे बाबांना वाटत होते. कलेक्टर मुलीचे वडील म्हणून मानाने मिरवायचे होते. परंतु तिने स्पष्ट सांगितले की तिला यामध्ये अजिबात रस नाही. कितीही अभ्यास करायला तिची ना नव्हतीच. ती पासही झाली असती, परंतु मुळातच तिला त्यामध्ये इंटरेस्ट नव्हताच. तिचे शिक्षण पूर्ण झाले. अगदी PhD सुद्धा मिळवली तिने. चांगली नोकरी करायला लागली. तिने तिचा जोडीदार पण निवडला. तुम्ही त्यांचे लग्नही लावून दिलेत. त्यानंतर बाबा आजारी पडले. काही केलं त्यांना गुण येत नव्हता. बरे वाटत नव्हते. ताई तुला म्हणाली, तुम्ही दोघे मुंबईला स्पेशालिस्ट डॉक्टरना दाखवून या. आपल्या गावात तितक्या चांगल्या वैद्यकीय सेवा नाहीत. अगदी 8 दिवस लागले तरी चालेल, पण योग्य उपाय झाले पाहिजेत. मी बघेन आनंदकडे. माझे दिवस भरले की नंतर तुला जाता येणार नाही. काकू डॉक्टर आहे. तिच्या सल्ल्याने काय ते बघा. तुलाही ते पटले आणि तुम्ही मुंबईला गेलात. हा डॉक्टर तो डॉक्टर. वेगळ्या तपासण्या औषधं करताना 8 दिवसाच्या जागी तुम्हाला परत यायला 25 दिवस लागले. तुम्ही आलात तर बाहेरच्या दाराला कुलूप. कोणाला तरी बोलावून बाबांनी मागचे दार उघडण्याची खटपट चालवली होती. आई, तू बाहेर उभे राहून मला समजवत होतीस, म्हणत होतीस, "आनंद बाळा, मी आले." दार उघडली की मी तुझ्याकडे येतेच. तहानलेल्या भुकेल्या उपाशी मी तुझीच वाट बघत होतो ग आई, अगदी डोळ्यात प्राण आणून. तुझा आवाज ऐकून मला इतका आनंद झाला. मी अंथरुणावर पडून होतो. चालता येत नव्हते, बोलताही येत नव्हते, साधा हातही हलवता येत नव्हता. फक्त काढता येईल तेवढा तोंडाने जोरात आवाज काढून मी तुझ्या हाकांना प्रतिसाद देत होतो. माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देत होतो. शेवटी एकदाचे दार उघडले आणि तू धावत माझ्यापाशी आलीस. मला उचलून पोटाशी धरलीस. म्हणालीस, "रडू नको बाळा, मी आता तुला सोडून कुठेही जाणार नाही. भुकेजला असशील ना, पटकन पोळी भाजी करून खायला देते हां तुला." माझे डोळे पुसून मला खाली ठेवून तू स्वयंपाकघरात गेलीस, पोळी भाजी केलीस आणि मला खाऊ घातलेस. खाताना पण माझ्या डोळ्यात पाणी येत होते आणि तू ते पुसत होतीस. दुपार होऊन गेली. बाहेरचे दार उघडत असल्याचे तुझ्या लक्षात आले. ताईचे मिस्टर आले होते. तू त्यांना विचारले, "ताई कशी आहे?" "मुलगी झाली आज थोड्या वेळापूर्वी. उद्या मी 10 वाजता येईन. दवाखाना दाखवेन. पुढचे तुमचे तुम्ही पहा." न राहून तू विचारले त्याला, "तुम्ही यायला काही पाणी वगैरे पाजले का?" कमालीचा त्रासिक चेहरा करून त्याने म्हटले, "हा काय प्रश्न झाला?" खांदे उडवून टेबलवर किल्ली ठेवून तो निघून गेला. तुला किती संताप आला असेल. अरे बायको तुझी, बाळ तुम्हाला झाले आहे आणि तुमचे तुम्ही बघा म्हणजे काय? आई, त्यावेळी तुला खूप काही विचारायचे होते. ताई कशी आहे? किती त्रास झाला? बाळ कसे आहे? किंवा तो विचारू शकला असता की तुम्ही मुंबईच्या डॉक्टरांना भेटलात तर ते काय म्हणाले?
आता बाबांची तब्येत कशी आहे? काही चौकशी केल्याशिवाय त्याला जावले कसे? आणि हे म्हणे कॉलेजमध्ये कम्युनिकेशन स्किल्स शिकवतात. न हसलीस ना आतासुद्धा आई? पण ताईला त्रास होऊ नये म्हणून तू सर्व राग गिळला. ताईला आपण काही उपाशी ठेवू शकत नव्हतो. अशा अनंत गोष्टी तू गिळल्या. आई, मला बोलता येत नव्हते, तरी सगळे काही कळत होते. लहानपणापासून फक्त त्रासच सहन करावा लागला तुला. त्या प्रसंगानंतर आई मी ठरवले की हे लुळे-पांगळे आयुष्य आता बस झाले. जगाचा निरोप घ्यायचा आणि याच घरात तुझ्याच पोटी परत जन्म घ्यायचा आणि तुला सुखी करायचे. ठरवल्याप्रमाणे मी वागलो. मी गेल्यावर तुला खूप वाईट वाटले, ते साहजिकच होते. पण परत येण्याच्या निश्चयाने मी गेलो होतो ग. आई, मला खूप खूप सुख घ्यायचे आहे. मला तुझ्याच पोटी यायचं आहे. नाही म्हणू नकोस. लोक काय 4 दिवस हसतील, 5व्या दिवशी सर्व विसरतील. सतत 15 दिवस आनंद त्याच वेळेला आशाताईंच्या स्वप्नात येत होता. थोडे थोडे जास्त बोलत होता. शेवटी त्या म्हणाल्या, ए राजा, तुझे स्वागत आहे. त्यानंतर रोज रात्री पडणारे हे स्वप्न पडायचे बंद झाले. आशाताईंनी संमती दिली. बाबा तिथेच असल्यामुळे ते हे ऐकून गप्प झाले. नव्या औषधामुळे त्यांना बरेही वाटू लागले होते. आशाताईंनी ठरवले की मागे केलेल्या चुका अजिबात करायच्या नाहीत. कोणतीही काटकसर करायची नाही. चांगल्यातले चांगले हॉस्पिटल निवडायचे. स्वतःची काळजी घ्यायची. ए बाळा ए, तुझे स्वागत आहे, त्या मनातल्या मनात कितीदा म्हणाल्या असतील. आशाताईंना एकदम यमुताईची आठवण आली. त्यांचा नवरा अकाली गेला. त्यांनी पुनर्विवाह नाही केला. नवऱ्याची सरकारी नोकरी असल्यामुळे यमुताईंना थोडीशी फॅमिली पेन्शन मिळत होती. राहायला छोटेसे घर होते. तशी फारशी काळजी नव्हती. पण दिवसभराचा रिकामा वेळ खायला यायचा. त्या नेहमी आशाताईंना म्हणायच्या, काहीतरी सुचवा. त्यांचे शिक्षणही फार झाले नव्हते, तरी कोणती कलाही नव्हती अंगात त्यांच्या. एक मात्र नक्की की त्यांना स्वयंपाक छान करता यायचा. आशाताईंनी ठरवले की त्यांनाच घरी आणून ठेवायचे. तसे त्यांना भेटून त्यांच्याशी बोलून त्यांनी सगळे ठरवून टाकले. आशाताईंना 9वा महिना लागला की यमुनाताईंनी त्यांच्या घरी येऊन राहायचे. ताई ज्या हॉस्पिटलमध्ये गेली होती तेथेच जायचे त्यांनी ठरवले. एक दिवस त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या. त्यांना तिथे बघून डॉक्टर मॅडम जरा गडबडल्या. त्या म्हणाल्या, आशाताई तुम्ही इथे? आपली ताई आणि बाळ बरे आहेत ना? हो हो, उत्तम आहेत दोघेही. मी माझ्यासाठीच आले आहे. त्यांनी मग त्यांच्या मनात घोळत असलेले विचार मॅडमांना सांगावे की नाही याचा त्या विचार करत होत्या. शेवटी म्हणाल्या, मला तपासा आणि योग्य औषधोपचार करा. स्वतःला सावरत मॅडमने त्यांना तपासले आणि त्या एकदम ओरडल्या, आशाताई तुम्हाला 3 महिने होऊन गेलेत. अशी कशी चूक झाली? आता काय करायचे? मॅडम, अहो ही चूक वगैरे नाही झालेली. मला हे व्हायला हवेच होते. तुम्हाला तर माहीत आहेच की माझा मुलगा अकाली गेला. सतत 15 दिवस तो माझ्या स्वप्नात येत होता. मला घरी यायचे आहे म्हणून हट्टच करत होता. शेवटी त्याला हो म्हणावे लागले आणि म्हणून आज मी तुमच्याकडे आले आहे. हे बाळ मला हवे आहे. तेव्हा योग्य ते औषधोपचार सांगा. काय औषध, टॉनिक, डाएट लिहून द्याल ते मी व्यवस्थित घेईन. डॉक्टर आता बऱ्याच सावरल्या होत्या. त्यांनी आशाताईंना नीट तपासले. सगळे अगदी उत्तम आहे असे त्या म्हणाल्या. त्यांनी औषध, टॉनिक, डाएट सर्व लिहून दिले आणि दर महिन्याला नियमित चेकअप करायला येण्याबद्दल बजावले. आशाताईंना यावेळी फारसा त्रास होत नव्हता. आधीच्या 2 खेपांना त्या उलट्याने अगदी हैराण झाल्या होत्या. आता तसा काही त्रास होत नव्हता. ठरल्यावेळी औषध, टॉनिक घेत होत्या. 8वा महिना लागला तेव्हा त्यांनी यमुनाताईंना बोलावून घ्यायचे ठरवले. म्हणजे 4 दिवसात त्यांना घरातले नीट समजावून सांगता आले असते. पुढे त्यांनाच करायचे होते ना सगळे. ठरल्याप्रमाणे यमुनाताई आल्या. त्या दिवशी आशाताईंनी त्यांना जेवू खाऊ घातले. दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वयंपाकघराचा ताबा घेतला. कुठे काय ठेवले आहे ते त्यांना काही सांगावेच लागले नाही. त्यांनी छानसा रुचकर स्वयंपाक करून ओटा स्वच्छ केला. सांड नाही, लवण नाही, अगदी नीटनेटके सगळे. आशाताईंना 4
घास जास्तच गेले. फार दिवसांनी आयते जेवायला मिळाले होते. बाबांना पण सर्व आवडले. तुम्ही बसा, मी मागाहून जेवेन असे यमुताई म्हणत होत्या. पण दोघींनीही त्यांना खोडून काढले. तिघांनी एकदमच जेवायला हे ठरले आणि ते फायनल आहे, आशाताई म्हणाल्या. तिघांनीही सोबत जेवण केले. बाबांनाही जेवण आवडलेले दिसत होते. आशाताईच्या मनात आले, देव केव्हा केव्हा असे का करतो काही कळत नाही. या बाईंनी कसा छान संसार केला असता, 2 मुलांचे छान संगोपन केले असते, पण तो तिच्या नवऱ्यालाच घेऊन गेला. वाईट वाटले त्यांना. नशीब एखाद्याचे, दुसरे काय म्हणणार. आशाताईंचे दिवस भरत आले. त्यांना डॉक्टरने दिलेली तारीख उलटली. काळजीने त्यांनी डॉक्टरांना विचारले. त्या म्हणाल्या, अजून 1 दिवस वाट बघूया, त्यानंतर ठरवू या काय करायचे ते. त्यांनी सर्व तयारी करून ठेवलीच होती, पण ती वेळ आलीच नाही. आशाताईंना कळा सुरू झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात जावे लागले. फार त्रास न होता अगदी सुलभ प्रसूती झाली. डॉक्टरांना खूप आनंद झाला. गोरेपान सुंदर बाळ बघून त्यांना खूप समाधान वाटले. आशाताईंनी बाळ पाहिले. आनंदाने आपला शब्द खरा केला होता. दवाखान्यात असेन तोवर इथलेच जेवण मी घेते असे आशाताई म्हणत होत्या. पण यमुनाताई त्यांचे म्हणणे साफ दुडकावून लावले. त्या म्हणाल्या, तुम्ही फार तर 2 वेळेचा चहा घ्या. इथला पण जेवण घरचेच असेल. एक वेळेस मी येईन, एक वेळेला बाबा येतील. त्याप्रमाणे त्यांनी सर्व दिवस पत्याचे पण रुचकर जेवण पुरवले. एक छोटा तुपाचा डब्बा आणून त्यांच्या स्वाधीन केला. हे सगळे संपवले पाहिजे म्हणून बजावले. घरी आल्या वर अंगाला लावायला, आंघोळ घालायला रोज बाई येत होती. यमुताई लक्ष देत होत्या. 4 दिवस बाळाला घेऊन ताई आली. माहेरवाशीन आली म्हणून त्यांनी तिचे खूप लाड केले. तिला वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घातले. तिच्या बाळाला नाहू माखू घातले. चिऊ काहूचा घास भरवला. ताईने बाळाला पाहिल्या ती म्हणाली, आई हा किती हुबेहूब त्याच्यासारखा आहे. तोच गुलाबी गोरा वर्ण, काळेभोर कुरळे जावळ, सुंदर डोळे, अगदी काहीसुद्धा फरक नाही. अगं तोच तर आला आहे परत, हट्ट करून जन्माला आला आहे, तसाच असणार ना. एक दिवस बाळाला पाळण्यात ठेवले. 5 सुवासिनी बोलवल्या, नावही तेच ठेवले, आनंद. बाबाबरोबर ताईला पाठवून तिच्या आवडीची साडी घ्यायला लावली आणि यमुताईंसाठी पण एक छानशी साडी आणवली. यमुताईंनी बाळाच्या गळ्यात एक सोन्याची चेन घातली आणि काळ्या गोपात एक ताईत गुंडवून आणला. तोही त्याच्या गळ्यात घातला. नंतर घालायला म्हणून त्यांनी तांब्याचे वाळे मुद्दाम करून आणले. आशाताई म्हणाल्या, काय हे यमुताई, या सगळ्याची काय गरज होती. 4 दिवसांनी ताई परत जायला निघाली. यमुताईंच्या पाया पडून म्हणाली, तुम्ही आहात म्हणून मला काळजी नाही. आनंद वाढत होता. त्याची प्रगती फार झपाट्याने होत होती. वर्षाचा झाला नाही तोच चालायला बोलायला लागला. शाळेतही त्याची प्रगती उत्तम होती. घरात मराठीचा वापर आणि इंग्रजी माध्यमाची शाळा असल्यामुळे 7-8 वर्षाचा असतानाच त्याला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा उत्तम येऊ लागल्या. खेळातही तो चांगला होता. असे छान दिवस चाललेले होते. आनंद शाळेतून आला की आई आई असे ओरडतच घरात शिरायचा. दोघीही त्याच्या दमतीला तत्पर असायच्या. काही महिन्यासाठी आलेल्या यमुताई परत जायचे विसरल्याच होत्या आणि आशाताईंना पण त्या राहायला हव्या होत्या. आनंदचा यमुताईंनाही फार लळा लागला होता. आशाताई कधी कधी या विचाराने अस्वस्थ व्हायच्या की आनंद उद्या मोठा झाल्यावर माझे ठीक आहे, पण या बाईंचे काय. सारा जन्म आपल्या घरी यांनी खस्ता का खाव्या. पण त्यांना उपाय सुचत नव्हता. एक दिवस बाबा बाहेरून घरी आले. आशाताईंना म्हणाले, अगं तुला माधव आठवतो का, माझ्या मित्राचा मुलगा. तो आज भेटला होता. त्याच्या घरी कोणी नाही. बाहेरचे खाऊन वैतागला होता. त्याला मी उद्या आपल्या घरी जेवायला बोलवले आहे. बरं बरं येऊ दे की, आशाताई म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी तो जेवायला आला. वरण भात आमटी, त्यावर साजूक तूप, खमंग काकडी, बटाट्याची भाजी आणि पोळी, अगदी साधा बेत. त्याच्याच सांगण्याप्रमाणे केला होता. जेवणे झाली. कित्येक दिवसांनी असे साधेसुधे जेवण जेवलो. खूप समाधान वाटले. असे तृप्त होत तो म्हणाला, अरे मनात आणलेस तर असे जेवण रोज मिळेल की.
लग्न कर म्हणजे झाले, बाबा म्हणाले. परत नशिबाची परीक्षा घ्यावीशी वाटत नाही, तो म्हणाला. अरे, पूर्वी जे झाले ते झाले, नेहमी काय तसेच घडणार आहे का? बाबा समजवानीच्या सुरात म्हणाले. हे बघ, आज ज्यांनी स्वयंपाक बनवला होता ना, त्या यमुताई, त्यांचे लग्न झाले आणि वर्षभरातच त्यांचा नवरा वारला. आमच्या ताईपेक्षा फार तर 3-1 वर्षे मोठ्या असतील. आनंदच्या वेळी मदतीसाठी म्हणून आशाने त्यांना घरी आणले. आनंदचा त्यांना इतका लळा लागला की 4-6 महिन्यांसाठी घरी आलेल्या त्या परत जायचे विसरल्याच आहेत. आम्हालाही त्या काही जड नाहीत, पण सगळे आयुष्य त्यांनी असेच काढायचे का, अशी टोचणी आम्हा दोघांना लागली आहे. तू विचार कर, त्यांचे शिक्षण काही फार झालेले नाही. विधवेने साधेच राहिले पाहिजे अशी आपल्या समाजाची अपेक्षा म्हणून त्या नेहमी सध्या धुवत कपड्यात असतात आणि पोक्त वाटतात. तू विचार करून सांग, आशाताईने यमुनताईंना विचारले. तेव्हा त्यांनी साप धुडकावून लावला. तू विचार. अशी तरी आशाताईंनी त्यांची समजूत घातली, त्यांना राजी केले. एक चांगला दिवस पाहून घरातच छोटासा कार्यक्रम करून दोघांचा विवाह लावून दिला. यमुनताईंचे सालंकृत कन्यादान केले. आपल्या हातून एक चांगले काम घडले, हे समाधान आशाताई आणि बाबांना झाले. दिवस जात होते. आनंदचे शिक्षण उत्तम तऱ्हेने सुरू होते. त्याने आधीच जाहीर केले होते की मी शास्त्रज्ञ होणार, जगाला सतावणाऱ्या कॅन्सरवर संशोधन करणार. त्याप्रमाणे तो संशोधक झाला. ही त्याचे काम सुरू होते. एक दिवस दुपारचा चहा घेत गप्पा मारत तिघेच बसले होते. चहा झाला. बाबांना थोडा खोकला आला. पाणी आणायला आशाताई किचनमध्ये आल्या. त्यांना पाणी दिले, परंतु त्यांनी एक घोट घेतला आणि मान टाकली. जोरदार हार्ट अटॅक येऊन क्षणार्धात सर्व काही संपले होते. आनंदला लगेच लक्षात आले की बाबा गेले आहेत. त्याचे अवसानच गळाले. मोठा गळा काढून रडावे असे त्याला वाटले, परंतु त्याने स्वतःला सावरले. आता असे वागून चालणार नव्हते. त्याने आईला हाताला धरून आत बेडरूममध्ये नेऊन बसवले. बाबांना मोठ्या कष्टाने कॉटवर टिंजवले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. डॉक्टरना फोन केले, नातेवाईकांना फोन केले. सर्वजण आले. सर्व विधी पार पडले. दुसऱ्या दिवशीची दुपार झाली तरी आशाताई तशाच बसून होत्या. डोळे उघडे होते, पण त्या काहीच पाहत नव्हत्या. अन्न पाण्याचा थेंबही त्यांनी घेतला नाही. रडत नाही, कडं नाही, बोलणं नाही, अगदी निश्चल बसून त्या. आनंदने हर प्रकारे त्यांची समजूत काढली, पण काही उपयोग झाला नाही. स्वयंपाकघरात जाऊन आनंदने थोडा वरण-भात, तूप, मीठ, लिंबू घालून कालवला आणि आईला खाऊ घालायचा प्रयत्न करू लागला. त्यांनी तोंड उघडले नाही. मग आनंद चिडला, रागावला. आईला म्हणाला, तू खाल्ले नाहीस तर मी उपोषण करणार, आमरण. मी शब्दाचा किती पक्का आहे हे तुला माहीत आहेच आई. माझा जन्मच तुझ्या सुखासाठी, माझ्या हट्टाखातर झाला आहे. तू हे जाणतेसच. तुला जर दुःख वाटत असेल तर मी तर जाणून काय करू. माझे पण आमरण उपोषण. त्याचे बोलणे ऐकल्यावर आशाताई एकदम भानावर आल्या. त्याच्या तोंडावर हात ठेवून त्या एकदम ओरडल्या. नाही रे बाळा, तू असा विचारसुद्धा करायचा नाहीस. आणि त्यांनी स्वतःला जमिनीवर लोटून दिले. एखादा बांध फुटावा तसे त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचे लोट वाहू लागले. त्या धो-धो रडत राहिल्या. आनंदने त्यांना कवेत घेतले, सावरून बसवले. तो आईच्या पाठीवरून हलकेच हात फिरवत राहिला. थोड्या वेळाने आशाताई उठल्या. स्वच्छ तोंड धुतले, डोळे कोरडे केले. आनंदने आणलेला भात खाल्ला आणि उठून बेडरूममध्ये जाऊन पडल्या. आनंदने त्यांच्या अंगावर शाल पांघरली. दिवस जात होते. काळ पुढे सरकत होता. बाबांशिवाय जगण्याचा ती दोघे सवय करत होती. एके दिवशी आनंद खूप आनंदात घरी आला. आई, आज मी खूप खूप आनंदात आहे. मी करत असलेले संशोधन 6 महिन्यापूर्वी 6 कॅन्सर रुग्णांना दिले. आज 6 महिने झाले तरी त्या एकाचाही कॅन्सर वाढलेला नाही. त्यांना किती महिने दिलासा मिळतोय ते बघायचे आहे. आता पुढचे पाऊल म्हणजे हा रोग होऊच नये म्हणून प्रयत्न करायचे आहेत. तुझे यश पाहून खूप आनंद झाला. आज तुझे बाबा असायला हवे होते. तुला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले असते त्यांना. असो आनंद, आता तुझ्या लग्नाचा विचार करूया असे मला वाटते. तुला कोणी आवडली आहे का, की मुली पाहायला लागू? आई, माझी एक सहकारी आहे. मी तुला तिच्याबद्दल सांगणारच होतो.
ती दिसायला छान आहे, गोरी आहे, पण माझ्या इतकी नाही. साधी आहे, पण बावळट नाही. अत्यंत अभ्यासू आणि हुशार आहे. तशी मितभाषी आहे, पण मला नेमके काय हवे आहे ते तिला अचूक समजते. तिचे डोळे खूप सुंदर आहेत, बोलके आणि बुद्धीचे तेज असलेले. ती माझी सहकारी तर आहेच, पण आयुष्याची जोडीदार म्हणूनही चालेल मला. अर्थात तुला पसंत असली तरच. अरे, उद्याच तिला आपल्या घरी घेऊन ये ना, मग बघू पुढे काय करायचे ते, आशाताई त्याला म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी आनंदने तिला घरी आणले. आशाताईंनी पाहिले. आनंदने वर्णन केल्याप्रमाणेच होती ती. छानशी साडी नेसली होती. तिचे डोळेही खरोखरच सुंदर बोलके होते. ए बाळा, आशाताईंनी तिचे हसून स्वागत केले. तिने त्यांना वाकून नमस्कार केला. या घरात कायमचे यायला आवडेल का तुला? त्यांनी विचारले. तिने लाजून होकारार्थी मान हलवली. छानसे खायला केले होते. नंतर त्यांनी तिला एक मस्त साडी दिली आणि अंगठीची डबी आनंदकडे देत म्हणाल्या, घाल तिच्या बोटात आणि दोघेही देवाला आणि बाबांच्या फोटोला नमस्कार करा. त्यांचे आशीर्वाद घ्या. आनंद आणि सुमनने वाकून देवाला आणि नंतर बाबांच्या फोटोला नमस्कार केला. ही बघा तुमची सून. हिला घरी आणतो आहोत. तुमचे आशीर्वाद हवेत, आशाताईंनी गहिवरलेल्या आवाजात म्हटले. थोड्या वेळाने सुमनला पोचविण्यासाठी आनंद निघाला. तेव्हा आशाताई म्हणाल्या, आनंद, उद्या यमुमावशीला भेटून या रे दोघे. तिचा खूप जीव आहे तुझ्यावर. हो आई, माझ्या ते लक्षात आहे, आनंद म्हणाला. आशाताईंनी यमुताईंना फोन करून आनंदला मिळालेल्या यशाबद्दल आणि त्याने निवडलेल्या मुलीबद्दल कळवले. तो दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे जाणार हेही सांगितले. आशाताईंचा फोन आला आणि यमुताईंची अगदी गडबड उडाली. काय करू आणि काय नको असे त्यांना होऊन गेले. त्याच्या आवडीचे सर्व काही करून ठेवून त्या वाट पाहत होत्या. इतक्यात त्याची आरोळी आलीच. मावशी, मी आलोय गं. सोबत तुझी होणारी सून पण आणली आहे. सांग, तुला पसंत आहे का? मावशींनी त्यांचे स्वागत केले. सुमनला गळ्यात सोन्यात गाठवलेली मोत्यांची माळ घातली. त्यावर आनंद म्हणाला, आणि मावशी माझ्यासाठी ग. तुला हा पेढा आणि तोंड भरून आशीर्वाद. मावशीच्या पाया पडून जोडी हसत हसत आनंदाने घराबाहेर पडली. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.